हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय व्लॉग. तर सकाळी फक्त 10 ते 15 मिनटं फक्त सूर्य आला असेल. परत आहे तसं ढगाळ वातावरण, सगळं अगदी असं काळं काळं ढगाळ. त्यामुळं सकाळी ऊन आलं होतं तर किती फ्रेश वाटत होतं, छान वाटत होतं, एकदम मूड असा फ्रेश झाला होता. परत सगळं ढगाळ वातावरण, परत सगळं काम करायचा आपलं जो वेग असतो ना, आपण छान असं फ्रेश वातावरणामध्ये कसं फास्टमध्ये काम करतो, तर तो सगळा वेग आता इकडं थांबलेला आहे. आणि हे माझं हे काय मी आंघोळीला जातानाच काढते. मला थंडी अजिबात सहन होत नाही. आणि हे असं उंचावर आमच्या बिल्डिंग असल्यामुळे चारी बाजून फक्त वारं आणि थंडी आतमध्ये, अशी ऊब वगैरे काही जास्त नाही आहे घरामध्ये. उंचावरती आहे त्यामुळे फक्त धुकं वगैरे सगळं डायरेक्ट वारं आतमध्ये थांबतच नाही कुठं. सगळी घरं अशी खाली खाली आहेत आणि आमची अपार्टमेंट आहे वरती, त्यामुळे असं सगळीकडून थंडी वारं. त्यामुळे मी हे रात्री झोपताना जे घालते ते सकाळी आंघोळीला जातानाच काढते. मिस्टरांचंच आहे, माझे पण भरपूर स्वेटर जॅकेट्स आहेत, पण मला त्यांचंच हे छान वाटतं घालायला. ऊब आहे भरपूर, ह्याला छान बसतं. तर चला आता तिकडे ठेवलेला आहे चहा, गरम पाणी पिलं आता. आणखीन चेहरा बघू शकता, रात्री नाईट क्रीम लावली होती. रोज रात्री मी आता फेस वॉश एक मागवला आहे, छान असा रिजनेबल प्राईजमधलाच आहे तो, पण डार्क स्पॉट जाण्यासाठी. माझ्या चेहऱ्यावरती असे भरपूर स्पॉट होते, भरपूर इथं 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 असे इथं भरपूर स्पॉट अजून पण दिसतात, बघू शकता. अजून पण थोडे थोडे आहेत, खरं कमी झालेत, भरपूर कमी झालेत. एक प्रोडक्ट असं खूप सर्च वगैरे करून भरपूर क्रीम्स वगैरे वापरून बघितल्या, पण भरपूर असं सर्चिंग करून एक क्रीम घेतलेली नाईटसाठी यूज करायची, ती फेस वॉश, म्हणजे चेहरा छान वॉश करून लावायची. तर त्याचा रिझल्ट खूप छान आलेला आहे मला. नक्की ते तुमच्याबरोबर मी शेअर करेन. खूप अशीकडे स्पॉट होते, स्पॉटमुळे चेहरा असा काळपट दिसत होता, बारीक बारीक. आणि किती वर्ष होते ते असे जातच नव्हते, काही लावलं किती काय काय केलं जातच नव्हते. तर छान असं खूपच प्रोडक्ट लावल्यानंतर एक 8 दिवसामध्येच तुम्हाला रिझल्ट दिसतो चेहऱ्यावरती. आणि 2 फेस वॉश ट्राय केलेत मी आधी, असं बऱ्याच कंपनीचे, हिमालया म्हणा, आपलं भरपूर फेस वॉश मी वापरलेले. आता कंपनीचे काही नावं घेत नाही, पण भरपूर फेस वॉश वापरलेले, पण त्यातले 2 छान असे रिझल्ट. एक 4 दिवसामध्ये तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो किंवा चेहरा क्लीन. तर आधी खूप असे स्पॉट होते, डल 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 वाटत होतं एकदम चेहरा. आता थोडे स्पॉट कमी झाल्यामुळे चेहरा छान असा क्लीन वाटतो, फ्रेश दिसतो. आता आंघोळीच्या आधीचा आहे, काही मेकअप नाही चेहऱ्यावरती, डायरेक्ट सकाळी उठल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे. चेहरा बघू शकताय, छानच वाटत आहे. तर चला, आज आले होत्या खाली भाज्या छानशा फ्रेश. तर बघू शकताय माझी सगळ्यात फेवरेट भाजी मेथी घेतलेली आहे. आज स्वरालाच पाठवली होती खाली भाज्या आणायला, पोकळा, श्रावण आणि अशा फ्रेश भाज्या मस्त. आणि इकडे छान कोथिंबीर तर मला नेहमीच लागते प्रत्येक पदार्थामध्ये. आता या व्यवस्थित आता नीट करून, म्हणजे व्यवस्थित नीट करून ठेवल्यानंतर पटपट करता येतात अशा फ्रेश भाज्या. इकडे बनत आहे चहा माझ्या एकटीसाठी, थोडं दूध शिल्लक आहे. तर सकाळचं स्वराला बनवली होती बटाट्याची भाजी, आज डाळ बटाटा केला होता टिफिनसाठी. इकडे चपाती, आता हे आदिरासाठी आहेत, माझ्यासाठी मी नंतर बनवते. तर सकाळचं झालं जेवणाचं, तर रात्री काय बनवायचं असा आपल्याला प्रश्न पडतो. म्हणजे आपलं फक्त सकाळ संध्याकाळी जेवण काय बनवायचं, जेवणासाठी काय बनवायचं, ह्या प्रश्नामध्येच आपण असतो. आता जेवणाची तयारी. आता इकडं हे वटाणे आहेत, काळे हरभरा आहेत. ही आता रविवारच्या नाश्त्यासाठी आजच तयारी करावी लागते. मोडा आणायचे त्याला. हे आहेत मटकी, तर आता हे भिजत घालते, म्हणजे रविवारपर्यंत छान त्याला मोड येतात मस्त अशी.
रविवारी सुद्धा काय बनवायचं ते आत्ता आपल्याला आधी 2 दिवस तयारी करावी लागते. असं आपलं सगळं महिलांचं असतं. जेवणामध्ये सकाळी काय बनवायचं, संध्याकाळी काय बनवायचं असा प्रश्न असतो. तर आता हे ट्रान्सपरंट आहेत, ह्याच्यामध्ये काय कीड वगैरे टोके वगैरे असतील, भोंगे वगैरे ते लगेच दिसतात. त्यामुळे समोर ठेवलेले असताना सुद्धा ह्याच्यामध्ये भोंगे होत आहेत म्हणल्याचं बघू शकतो. कडधान्य व्यवस्थितच ठेवायला लागतात. अगदी मी नेहमी म्हणजे बनवत असते, भाज्या वगैरे संपल्यानंतर हे बनवते, पण अगदी ट्रान्सपरंट हे आहेत भरण्या आहेत. तर सुद्धा ह्याच्यामध्ये भोंगे व्हायला चालू झालेले असं. ह्या भरण्यांची पण तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी लिंक शेअर केलेले, छान आहेत. जागा कमी किचनमध्ये असेल तर भरपूर अशा बसतात, छोटी साईज असल्यामुळे. मिशोचे प्रोडक्ट दाखवते कारण आता दोन दिवस सेल आहे आणि पुढे आपले सगळे सण आहेत, गौरी, गणपती, दिवाळी, फेस्टिवल. तर छान छान तुम्ही सगळी खरेदी करू शकताय डिस्काउंटमध्ये. तर चला आता हे ह्याच्यासाठी नाश्त्यासाठी मिसळसाठी भिजत घालू. इकडे बनत आहे चहा. हे अशी कंटेनर ठेवलेले आहेत, हे बघू शकता. हे आता डोळ्यासमोर सुद्धा असतात दररोज आणि ट्रान्सपरंट आहेत मेन म्हणजे. तर सुद्धा त्याच्यात भोंगे होतात आणि लगेच दिसले ते झालेले. तर चला आणखीन काय मिशोवरचं प्रोडक्ट आहे माझ्याकडं. हे स्पाइस रॅक आहे. हे तर एक नंबर, पटापट असं दिसायला तर खूप छान. सगळे खडे मसाले आहेत, सगळे काही नाही असं नाही आहे. सगळे पावडर, हळद पावडर, तिखट पावडर. ते पण मिशोवरचंच प्रोडक्ट आहे. सगळ्यांच्या लिंक शेअर करण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला आवडलं तर तुम्ही घेऊ शकताय. सो असं आहे. क्रीमचा व्हिडिओ मी काय करते, सगळ्यांनाच असे डार्क स्पॉट चेहऱ्यावरती, चेहरा डल किंवा आपल्या चेहऱ्याची टोन असते ना ती इव्हन दिसत नाही. कुठे इथं डार्क, माझं तसंच आहे. इथं डार्क आहे बघा, इथं आणि इथं डार्क आहे, त्यामुळे गाल आत बसल्यासारखे दिसतात. तर तेही कमी झाले, त्यामुळे थोडे गाल दिसायला लागलेत. आणि कपाळ पूर्ण प्लेन झालेलं आहे, बघू शकताय. बारीक 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 होतं ते आता कमी झालेलं आहे. डार्क स्पॉट होते, खूप डल वाटायचं. किती जरी मेकअप केला तरी चेहरा असा डलच आणि स्पॉट असे दिसायचे. प्रोडक्ट खूप छान आहे, एक नंबर असा रिझल्ट आहे. कंपनीच खूप चांगली आहे. त्याच्यावरती कमेंट आल्यात तरच ते मी शेअर करायचं म्हणते. उगाच मी सगळं माझं तुमच्याशी शेअर करणार, कमेंट नाहीत वगैरे काय. तर भरपूर आपण पैसा असं घालवतो कुठलेही प्रोडक्ट घेणार. फेसवॉश तर मी किती वापरलेत, पण आता हे 2 फेसवॉश जे आहेत, आत्ता जो घेतला आहे त्याच्या आधीचा आणि आत्ताचा, असं 2 फेसवॉश आहेत माझ्याकडे. खूप दुसऱ्या दिवशी तुम्हाला चेहऱ्यामध्ये चेंज दिसतो. चेहरा ग्लोईंग असं छान मस्त फ्रेश असे फेसवॉश 2 आहेत. तर म्हणते मी कमेंट आल्या तरच ते प्रोडक्ट तुमच्याशी शेअर करायचे, नाहीतर मग नाही असं आहे. तर आपलं पण चॅनल ग्रो व्हायला काहीतरी आपल्याला कमेंट आल्या पाहिजेत, लाईकचा काय प्रश्नच नसतो सोडा. व्हिडिओ बघितले तरच तुमचे यूट्यूब चॅनल पुढं ग्रो होतं. तर असं आहे. केस पण आता इथे थोडे माझे इथे जास्त पांढरे झाले आहेत, बरोबर इथं. तर आता पावसाळ्यामुळे मी केमिकलवाले हेअर कलर वापरतो. काय माहिती आहे, कारण पावसाळ्यामध्ये जास्त वेळ आपण मेहंदी डोक्यामध्ये ठेवू शकत नाही. असं हे वातावरण दमट, सगळं थंड असं वातावरण. त्यामुळे मेहंदी कसं ठेवली तर 1 ते 2 तास आपल्याला ठेवावी लागते केसामध्ये. तर मी मेहंदी लावते, पण मेहंदीतून केस काळे होतील. मेहंदीतूनच नैसर्गिक ब्लॅक कलर वापरते मेहंदीत घालून. तो पण तुमच्याशी मी शेअर करणे व्हिडिओ, पण फक्त वातावरण चांगलं झालं पाहिजे. आता तर सध्या ऑप्शनच नाही आहे. आता मी गार्नियरचा लावते, खरं त्याच्यामध्ये खूप केमिकल्स असतात, त्याच्यामुळे केस खूप गळतात, खूप केसांची वाट लागते. असे मग अर्ध्या तासामध्ये जे केस कलर करतात ना, ते कलर अर्ध्या तासात होतात म्हणल्यावर त्याच्यात किती केमिकल असेल विचार करू शकताय तुम्ही. तर त्यामुळे बघा केसांची हालत असे हात. कारण पावसाळा म्हटल्यानंतर आपल्याकडे तोच ऑप्शन असतो, केसांना पटपट असा म्हणजे झटपट कलर होऊन केस वॉश करता येईल. तर पावसाळा झाल्यानंतर तुमच्याशी नक्की शेअर करेन मी नॅचरल पद्धतीने केस कसे काळे करते मी माझे. त्यामुळे केसांना आपल्या काही खराब होत नाहीत आपले केस.
तर इकडे आता आदू उठलेली आहे छान अशी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चला आदू उठलेला आहे म्हटल्यानंतर आता आमची पळापळी चालू होणार परत. आवरा आवर. पण आज थोडासा कंटाळा आल्यासारखं झालेला आहे, पण कंटाळा करून चालणार नाही कारण आदूच्या ह्यात स्कूल. सो स्कूल चले हम. कमेंट आल्या तर प्रोडक्ट शेअर करेन तुमच्याशी मी, डार्क स्पॉटसाठी वगैरे. ते कोणतं नाईट क्रीम आहे ती. आणखीन हे हेअरचं मी थोड्या दिवसांनी तुम्हाला तो व्हिडिओ करेनच की नॅचरल पद्धतीने कशा नैसर्गिकरित्या कसे केस आपण काळे करू शकतो. तर चला आजचा व्हिडिओ इकडे एंड करूया आणि आता पुढचं सगळं आवरूया. बाय बाय. हॅव अ गुड डे. बाय. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.